आकांक्षा, काय ग, काय झालं? घाबरलीस का अशी? अगं काय झालं सांगशील की नाही? नचिकेता, काय सगळा प्रकार आहे? गाई, मी तुला सांगितलं होतं ना ते फेरीवाल्यांच्या स्टोरीचं प्रकरण. अगं पण तुला तर पोलीस प्रोटेक्शन आहे ना. पोलीस प्रोटेक्शन होतं म्हणजे? पण हिने अतिशहाणपणा केला आणि काढून घेतलं. वा. आता कसली कशाची भीती वाटते हिला? आमच्या पाठीमागे एक पांढरी व्हॅन होती म्हणून घाबरली ती. हिला वाटलं त्यामध्ये रघु चिलीम आहे. आता रघु चिलीम कोण? एक मोठा भाई आहे, तिला धमक्यांचे फोन येत होते ना, त्याचा बॉस. आकांक्षा, तुला हे नसते उपद्व्याप करायला सांगितलेत कुणी ग? ऐक, तू शांत हो ना, तू नको टेन्शन घेऊस प्लीज. छान. आता हे शहाणपण तू मला शिकव. मूर्खाचं काहीतरी वागायचं आणि म्हणते टेन्शन घेऊ नकोस म्हणून. काहीतरी करत बसते चुकीचंच. शी. नचिकेत, माझं एक काम करतोस प्लीज? का? तू जातोस तनूला आणायला शाळेतून? मी नाही ना जात, मला नाही बाहेर पडायचं, मला भीती वाटते प्लीज. शहाणीच तो. अगं हा तुझा कलिग आहे ना, हाच तुला इथे घेऊन आला ना, मग ह्याच्या जीवाला धोका नाहीये? मूर्ख नुसती. तू थांब आता इथे घरात आणि तू पण बस रे इकडे. तू फक्त एक काम कर, पोहे भिजत घातले तेवढी फोडणीला टाक. मी जाऊन तनूला आणते, तू काळजी करू नकोस. समजलं? बस रे तू हिच्याबरोबर. माने चोरकडे, तुम्हाला कळत कसं नाही? रघु चिलीम अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला हवाय. आम्हालाही हवाय सर. आम्हालाही त्याचे बरेच हिशोब चुकते करायचे आहेत. मग काय मुहूर्ताची वाट बघताय का? रघु चिलीम स्वतःहून येणार आहे तुमच्या दारी? सर पण तुम्हाला माहिती आहे आम्ही किती प्रयत्न करतोय ते. पोलीस कमिशनरना रिझल्ट हवाय, प्रयत्न नकोत. सर लेट अस डिस्कस अबाउट ईच अँड एव्हरी स्टेप. डिस्कशन पास झाले चोरगडे. सर आता ऍक्शन घेऊया. रघुच्या एक एक गुंडाला उडवूया. धूळ सोडत झक मारत बाहेर येईल तो. रघु चिलीम मरेल आणि तो सलीम डोईजड होईल. आपल्याला ते परवडणार नाहीये. येस सर. उलट ते दोघं आपापसात झुंजत राहतील याची काळजी आपण घ्यायला हवी. हे करत असताना घोलपचा गेम झाला. माने, घोलपला रघुच्या माणसांनी उडवलेलं नाहीये, त्याला पर्वतने उडवलंय. पर्वत? चोरगडे? हा पर्वत म्हणजे? सर सलीमचा खास शूटर आहे. काही खास माणसांसाठी त्याचा वापर केला जातो. आय सी. एक काम करा, या पर्वतवरतीच फिल्डिंग लावा आणि नवीन खबरे हाताशी धरा. धरपकड मोहीम जोरात सुरू करा. रघुच्या सर्व अड्ड्यांवरती धाडी घाला आणि कुठनंही प्रेशर येऊ द्या. सरळ माझं नाव सांगा. इज दॅट क्लिअर? येस सर. आणि स्वतःची काळजी घ्या. सर. माने. येस सर. विशेषतः तुम्ही. सर. ऑल द बेस्ट. येस सर. पण तुला बरा वेळ मिळाला तुझ्या कामधंद्यातून? मिळाला नाही, काढावा लागला. मुलंही आता करती सवरती झालेली आहेत आणि हल्लीच्या मोबाईल युगामध्ये त्यांनीही एक एजन्सी घेतलेली आहे. हो का? व्याप वाढवावा तितका कमीच. काही ना काही नवीन उद्योग करत असतात. मी जास्त काही बोलत नाही. काय वयोपरत्वे आपण लुडबुड कमी केली की वादविवाद टाळतात. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं अक्कासाठी. तिच्या निमित्ताने माझ्याही पदरी पुण्य पडेल, नाही का? हो. हो बाईसाहेब, तुम्ही गप्पा काय ऐकत बसलाय तिथे? आजीची बॅग नाही वाटतं भरायची. चल चल पळ, उठ उठ. तिकडे तुमचा श्रावण बाळ आहे ना आजीला मदत करायला. औषधांचा डबा वेगळा, वेलची लवंगांची एक डबी वेगळी, त्यानंतर मध्येच भूक लागली तर काहीतरी खायला पाहिजे म्हणून एक खाऊचा डबा वेगळा, अशी वेगवेगळ्या डब्यांचीच एक बॅग झाली. पण हा श्रावण बाळ कोण आणखी? अहो रॉनी. रॉनी? हा रॉनी. अक्काच्या आजारपणात बरीच सेवा केली होती त्याने. अक्का अगदी भरभरून कौतुक करत होती त्याचं. आणि ती जरा जास्तच कौतुक करते. म्हणजे काही नाही हो, ह्या घरात राहायला मिळावं ना म्हणून अशी चमचेगिरी करत असतो तो सतत. अक्षता, पुरे झाला आता. काही नाही रे, उगीतच भांडत असते त्याच्या बरोबरी. अतिशय गुणी बाळ आहे. अक्काची तर किती सेवा केली तुला सांगितलंच आहे अक्कानी. आणि जेवण अतिशय उत्तम करतो. बघितलंस ना काका, ही अशी सवय लावली आहे त्याने सगळ्यांना. त्याच्याशिवाय पान हलत नाही घरातलं. दोन्ही बॅगा तू कशाला घेतल्यास? अक्षदा, विश्वनाथ अरे बॅग घ्यायच्याकडनं. अगो अक्का, केवढे आहे तुझे सामान? परत येणार आहेस ना की राहणार आहेस तिकडेच गंगा घाटावर? अगं हे काहीच नाही, याच्या अजून बॅग आहेत ना. म्हणूनच म्हणते, किती घेणार तो? काशी यात्रेला चाललीये मी. जवळचा का प्रवास आहे? बरं आजी, जाताना एक रिकामी बॅग सुद्धा घेऊन जा. कशाला ग?
अगं काशी यात्रेला जे पुण्य मिळेल ना ते आमच्यासाठी सुद्धा आण थोडस. अक्षता चेष्टा करतेस होय माझी? हा? का असतोयस? काय कळलं तुला? माहितीये तरी का काशी यात्रा म्हणजे काय असतं ते? अक्षता, आय नो काशी इज होली प्लेस. ओके, बरं जाऊ दे, भांडू नका आता. जा दही घेऊन ये. पण आणलंय मी. घे. अक्का नमस्कार करते. जपून राहा. शरदरावांना सांभाळ. हो, तू काळजी करू नकोस इथली. आणि तू ग रॉनीशी उगीच बारीक सारी कारणावरून भांडण करू नकोस. बरं जा आता, उशीर होईल. टेक केअर अक्का. काळजी घे असं म्हणाला तो. हो सांभाळ. हो. नीट नाही. हो हो हो. काय रघु, आज बऱ्याच दिवसानं मामूची याद आली म्हणायचं. मामू टाइम खराब आलाय, बाहेर जातो. तू कागद तयार कर. फोटो तयार आहेत ना? हे घे. एक पेटी लागेल. मामू येले आधा है, आधा काम झाल्यानंतर. कधी पाहिजे? आज पाहिजे, आत्ता, अर्जंट. देतोस? जाम लफडा झालाय मामू. पोलिसांना खबर लागली आहे मी जिथं आहे म्हणून, आणि आता माझ्या मागे हात धुवून लागलेत. त्या इन्स्पेक्टर घुलपचा गेम कोणी केला रे? सलीमने. हे बघ रघु, मी जरी फील्डमध्ये नसलो ना तरी सगळ्या खबरी असतात मला. अरे ही उमर बुड्ढी झाली, अक्कल नाही. अरे मामू, खरंच त्या सलीमनेच त्याचा गेम केला. त्या घोलपची जुनी आदत नडली. तो ज्या भाईकडून तोडी करायचा ना त्याच्याच गुंडांना टपकवायचा. गेल्या महिन्यात त्यांनी सलीमकडून 2 पेट्या घेतल्या आणि परवा त्याच्या 2 गुंडांना टपकावलं. अरे पण पोलिसांना वाटतंय ना तू टपकावलंस म्हणून. त्यांच्यावर मांडवली करायची का? काय? हां, अरे बाहेर पळून जाण्यापेक्षा याच्यात धोका कमी आहे. चला आपलीच माणसं, आपलंच खात्यात आणि आपलंच. अरे मग काय करायचं? काय मरायचं? अरे ते कोणाचं पण नाही चुकलंय. अरे आपल्या नावाची बुलेट आधीच तयार आहे, फक्त ती सलीमची आहे की पोलिसांची ये तो उपरवाला जानताय. ए मामू, लेक्चर मत झाड, काहीतरी उपाय सांग. गेम कर. कुणाचा? अरे कुठल्या तरी बड्या नामचीनला पकड आणि करून टाक गेम. चला मरायचंच आहे, तो लडकेच मर. तुला बोलायला काय जाते? हे बघ, गेम तू नाही करायचीस. नव्या बकऱ्यांची फिल्डिंग लाव, कोणाला पण शक नाही आला पाहिजे. अरे करून टाक गेम. मी कागद तयार करतो आणि तू बाहेर जा. अरे वाट कसली बघतोयस? तू फोन लाव. हॅलो, तुझा बाप बोलतोय रे भाडव्या. कसायला दे, लाथ मार त्याला, उठव. हा कसाया, तुझ्या त्या नवीन पोपटाला उद्या घेऊन ये. बताने यार कौन आएला है? हाँ बताता है चुपचाप चल अभी. ए काल्या, इधर का एड्रेस किसने दिया तेरे को? ले अभी शान पत्ती मत कर, आवाज कम कर. चल चुपचाप चल अभी. अरे चल है ना, पहले बता तो सही कौन आया है. बाप. बाप? हाँ तेरा बाप आयला है, काका पवार. चल अभी चुपचाप. काका इथं घरला का नाही आला? तुझ्या घरी तमाशा नको म्हणून बाहेर काढलं तुला. बोला काय सेवा करू आपली? थंडा बिंडा मागू? कामाचं बोलूया. बोला. कधी सुटला? कुठनं? कानाखाली आवाज काढू काय तुझ्या? रघु बरोबर पकडला होता ना तुला? हां 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 काका, रघु नव्हता आमच्यात.
त्याचाच आता विचार मानेने टाकला होता आम्हाला आतमध्ये. 2-4 मारल्या आणि दिला सोडून. चेहरेपट्टी बदलली म्हणून तुझ्या भाईला ओळखलं नाही पोलिसांनी. तुझा भाई तकदीरवाला आहे. कसमचे काका, भाई नव्हता आमच्यात. तो थोडी असा पोलिसांना मिळणार. हा उलट्या खोपडीचा आहे. ह्याला उलटा टांगतो मग बोलेल पोपट्यासारखा. अरे नाही तसं नाही आबा, त्याला खरंच माहित नसणार ना. आता पोलिसांनी एवढं मारलं तरी पण त्यांनी काय सांगितलं नाही. काय बोलताय तुम्ही दोघं? क्या मागताय आपको? सीधा सीधा बोलो ना यार. रघुचा पत्ता पाहिजे. मिलने का है उसको, काम है थोड़ा. काका मेरे से कुछ काम है तो बोलो. वो भाई भी के चक्कर में मत डालो मेरे को. अपन एकदम छोटा कबूतर है. हाँ छोटा कबूतर. भाई मिला तो उसको बोलना मैंने क्या कहा था. निरोप दे माझा. आबा चल. चल अभी. हॅलो भाई, बहादूर बोलतोय. रघुचा पत्ता माहित नाही ना तुला? भाई गेटवर पंटर लोक आपल्या इज्जतचा भाजीपाला करतात. काय झालं? साला पूरा बॉडी पुलिस जैसे इधर उधर हात लगा के चेक करताय. कसं आहे अरे, आपल्या धंद्यामध्ये बीबीवर पण भरोसा ठेवून चालत नाही. साला नमकमध्ये पण भेसळ व्हायला लागले. खऱ्याची दुनिया नाही राहिली. कसं आहे भाई, आपण तुमच्यासाठी जान पण द्यायला तयार आहे. फक्त आवाज करा, पण आपल्यावर डाऊट खाऊ नका. ठीक आहे. कसं आहे तुझा तो नाशिकचा पोपट काय करतो? बोलू काय? इधर तो छोड. हा एरिया पण त्याला कळता कामा नाही. समजलं? एकाचा गेम करायचंय. एकात आता पता है, एकात पैसे. आधा है, आधा काम पूरा होने के बाद. काय थोबाड काय बघतोस माझं? तुझा कट तुझ्या त्या नवीन पंटरकडनं घे. कळलं? आणि परत 6 महिने मला हा तुझा थोबडा दाखवायचा नाही. फिकीर करू नकोस, दोघांची जिंदगी सुधरेल. चाललास कुठं? हा गेम कुणी केला? बोल ना, कुणी केला? सलीम अब्बासनी. तुझ्या त्या नवीन पोपटाला सलीमचं नाव सांगायचं. आपला खाना खराब नाही करायचा. आणि दुसरी गोष्ट, तू काही ऐकलं नाहीस, तू काही पाहिलं नाहीस, आणि बोलता तर तुला येतच नाही. चल. एवढी घाई काय? सगळं तुझंच आहे. काय करायचंय? गेम करायचंय. घोडा चालवायची आदत आहे ना? हात थरथरत तर नाही ना? हे घेतल्यावर नाही थरथरत हात, पण माझ्याकडे हत्यार नाही आहे. सगळी सेटिंग मी लावून देईन. काम झालं की घोडा, गाडी सगळं परत करायचं आणि तोंड काळं करायचं. आणि माल त्याचं काय? ह्यात माल पाणी सगळं आहे. 50%. माझा 50%. किसी की जान लेना है तो बहुत रिस्क लेना पड़ता है भाई.
कम से कम 6 महीन्यात तडीपार होना पडेगा. जिंदगीत पाहिला नसेल एवढा माल सलीमभाईनं दिलाय. आणि काम नाही झालं तर सलीम भाई कोण? तेरे को क्या करने का है? आम खाने से मतलब. नव्या माणसाने ज्यादा सवाल विचारायचे नाहीत. हा गेम झाला तर तकदीर खुल गया समज. 2 महिन्यात इम्पोर्टेड गाडीतून फिरशील. आणि नाही झालं तर मला पोचवायला येशील? राम बोलो भाई राम. आपल्या धंद्यात कोणी पोचवायला येत नाही. रेल्वेच्या रुळावर नाही तर खाडीत फेकून देतात. इतना काय को सोचता है? सब अच्छा हो जाएगा. आधा मी घेतलाय. अरे मोजून तर घे. गेम कोणाचा करायचा आहे? भाई को बोलना काम हो गया, फिक्र मत करो. काय परशुराम? अरे मॅडम. बरा समा हा? जमता का माका? जमता जमाक जमाक. माझ्यावर राहुलात ना सगळा जमाक तुमका. काय धनाजी कुठे आहेत आज? तू बाहेर गेलो हा. लगीन करतोय ना. काय सांगताय काय? मग गावाकडसून मुलीचं बाप इलो बघू. हाय सर खरंच हा नोकरी करताय का आणखीन काय करता ते. मग काय तुमचा काय विचार आहे आता? बघा तुम्ही काहीतरी विचार करा. आमचं ठरलो हा, पण घरच्यांका माहिती नसा. असू दे, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. काहीही मदत हवी असली तर मला सांगा, मी नक्की सांगते तुमका मी. बर काय बाकी काही महत्वाचे निरोप फोन? हा हा हा, श्रीरामपूरून टेपिल्या त्या बघू खोया. आणि एका आमदाराचा फोन होतो. ते राज्यस्तरीय बैलगाड्यांची शर्यत असा ना, त्याचं फीचर करूक सांगलंय. सगळी व्यवस्था करतोय म्हणलं. जाण्याची, येण्याची, खाण्याची, पिण्याची, म्हणजे जेवणाची सगळी व्यवस्था करत सांगलंय. म्हटलं मग येता आमका काय प्रॉब्लेम नाही. मग बरं आणखीन काही? हा, एक महत्वाचा फोन होतो. विचारलं तर सांगलंय काकाचा फोन होतो म्हणून सांग. कधी आला होता? 1 तास झाला असेल. बर काय म्हणाले? काही निरोप आहे का? मॅडम हे काका म्हणजे कोण हो? का हो? का काय कसला आवाज असतो त्यांचा. जाडो भरडो आवाज नुसता अजून कानात घुमता माझ्या. व आकाशवाणी झाल्यावर कसा वाटतं एकदम तसा वाटला माका. माका विचारला आकांक्षा कुठं आहे? मी म्हटलं बाहेर गेली. फोन करायला सांग तिला. मी म्हटलं कोणाला? काका पवाराला. अर्जंट फोन आहे म्हणून सांग. मी म्हटलं सांगते आणि फोन ठेवला. तसेच आहेत, आवाजासारखेच आहेत ते. पण तुम्हाला सांगू का, काका पवार इज माय गॉडफादर. हॅलो, हा काका, आकांक्षा बोलते. हॅलो. हॅलो, काय आवाज ओळखला की नाही? अजून तू बाहेरच आहेस? मला वाटलं 7 वर्षासाठी गेला असशील आतमध्ये. नाही नाही नाही, तुला पोहोचवल्याशिवाय मी काय जात नाही. पहिला एक तर माझी बायको पळवलीस, पोरगी अडप केलीस. मार खाऊन अजून तुझी मस्ती उतरलेली दिसत नाही. तुझी अजून रात्रीची उतरलेली दिसत नाही. येतो काय, दोघे मिळून पिऊया. तुझ्या मास्तरा शिव्या देऊ नको, शोभत नाही तुला ते. फोन कशाला केलास? काय संध्याकाळी शुद्धीत नसतोस ना, म्हणून सकाळी फोन केला. आता तुझे दिवस भरले मास्तरा. अरे तुझा बाप आला पाहिजे. आता कसा आलास आमच्या लाईनीवर, आमच्यासारखी भाषा बोलायला लागलास. हे बघ, तुला सांगतो, तू माझ्या नादाला लागू नकोस. जन्मभर हात सडवत ठेवीन तुला. ज्याच्या जीवावर तू उड्या मारतोयस ना, त्याचा जीव धोक्यात आहे. पोटभर पिऊन घे. मी येऊ काय? हा, दोघे मिळून पिऊया, गटारात लोळूया, उलटू फटाक.